विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा परीक्षेची वाटचाल भाग 3 मध्ये। मागील भागामध्ये आपण पाहिलं की भारतीय राज्यघटनेच्या उत्पत्तीचा इतिहास नेमका कसा विकसित झालेला आहे। यात आपण सुरुवातीला 1 मिनिटाचा जरा रिकॅप करूया की 1757 ला प्लासीची लढाई झाली आणि प्लासीच्या लढाईने ब्रिटिश गव्हर्नमेंटची मुहूर्तमेढ भारतात रोवली गेली। 1757 ते 1857 या काळात सुरुवातीच्या काळातली सत्ता ही ईस्ट इंडिया कंपनीकडे होती। मात्र 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून ही सत्ता ब्रिटिश गव्हर्नमेंटने स्वतःकडे घेतली। त्यानंतर महत्त्वाचे 1863चा कायदा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट झालेला आहे आणि पुढचे काही महत्त्वाचे कायदे। त्यानंतर भारतीय राजकारणातल्या ज्या काही उलथापालती आहे त्यातली महत्त्वाची जी उलथापालत आहे त्यामध्ये 1905 ला हिंदू महासभेची स्थापना, 1906 ला मुस्लिम महासभेची स्थापना, 1906 ला मुस्लिम महासभेची स्थापना झाली आणि 1909 ला मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, ज्या कायद्याने मुस्लिमांना जास्तीचे अधिकार देऊ केले गेले। 1919 मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा, ज्या कायद्यानुसार विशेष अधिकार देण्यात आले आणि पुढे 1920 ला भारतीय राजकारणातली एक मोठी उलथापालट, टिळक युगाचा अस्त, गांधी युगाचा उदय। 1920 ला महात्मा गांधींनी सुरू केलेली असहकार चळवळ। त्यानंतर 1930 ला लाहोर अधिवेशनाच्या काँग्रेसचं जे लाहोर अधिवेशन झालं त्यानंतर गांधीजींनी पुन्हा दुसरी चळवळ उभी केली, ती सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली। आणि या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर अजून एक महत्त्वाचा कायदा अस्तित्वात आलेला आहे ब्रिटिशांच्या काळातला, तो आहे 1935चा कायदा। 1935च्या कायद्याचा भारतीय राज्यघटनेवरती प्रचंड परिणाम आपल्याला जाणवतो। भारतीय राज्यघटनेत सध्या अस्तित्वात असणारी कलमं किंवा भारताची सध्याची जी एकूण शासन पद्धती आहे या शासन पद्धतीतल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर त्याचे संदर्भ 1935च्या कायद्याचं जे मूळ आहे त्यात आपल्याला ते सापडतात। उदाहरणार्थ 1935चा जो सुधारणा कायदा होता या कायद्याने प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून संघराज्य बनण्याची तरतूद केली, प्रांत आणि संस्थाने। पण त्यात एक केलं होतं की संस्थानांनी यायचं की नाही या संघराज्यामध्ये हा अधिकार संस्थानांना देण्यात आला होता। हे विशेषत्वाने नमूद केले पाहिजे की नंतर मात्र सक्तीने संस्थानांचे विलिनीकरण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने झाले होते, परंतु संस्थानांनी मुळात ते विलिनीकरण करायचे की नाही हा सुरुवातीच्या काळातला जो अधिकार आहे तो संस्थानांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मर्जीनुसार राखीव ठेवण्यात आलेला होता। याच कायद्याने संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या 3 सूचींचं निर्माणही झालं होतं आणि भारतीय राजकारणातली जी द्विदल पद्धती आहे या द्विदल पद्धतीचा उदयसुद्धा याच काळात झालेला होता। आता हा द्विदल पद्धतीचा उदय म्हणजे काय, तर खात्यांची विभागणी केली होती, राखीव खाती आणि सोपीव खाती। यातली जी राखीव खाती होती ती गव्हर्नर जनरलच्या अखत्यारीत होती आणि जी सोपीव खाती होती ती जे काही हे सदस्य घेतलेले आहेत प्रांतातले यांच्याकडे ती दिली। परंतु जर गव्हर्नर जनरलला असं वाटलं की नाही बा सोपीव खात्यातले काही आपल्याला कायदे करायचे आहेत किंवा त्यावर फेरविचार करायचा आहे तर तो अधिकार गव्हर्नर जनरलला दिलेला होता। गव्हर्नर जनरलला या 1935च्या कायद्यानुसार नकाराधिकारसुद्धा होता वेटो वापरण्याचा। म्हणजे जर आपण बारकाईने जर याचं जर विश्लेषण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की आत्ताच्या काळातले भारतीय राष्ट्रपतींना असणारे जे अधिकार आहेत, भारतीय राष्ट्रपतींच्या ज्या अधिकार मर्यादा आहेत त्यात या 1935च्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलला जे अधिकार दिलेले होते त्याचं काहीसं प्रतिबिंब त्यात आपल्याला दिसायला लागतं। याच 1935च्या कायद्यानुसार जर आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली तर हे सगळीच खाती स्वतःकडे एकवटून घेण्याचा महत्त्वाचा जो अधिकार आहे तो अधिकार या 1935च्या कायद्याने गव्हर्नर जनरलला दिला होता। अजून एक विशेष गोष्ट झाली 1935च्या कायद्याने,
ती म्हणजे भारतीय या एकूण भौगोलिक प्रदेशामध्ये एका संघ न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. आणि हे संघ न्यायालय का असावं, कशासाठी असावं, तर त्यात असं सांगितलं की जर केंद्र शासन आणि प्रांतिक शासन यांच्यामध्ये जर काही अनबन झाली, यांच्यामध्ये जर काही तक्रारी झाल्या, तर हे प्रश्न कुठे सोडवायचे, केंद्र आणि राज्याचे मिळून. त्यावेळेला प्रांत हा शब्द होता. तर केंद्र शासन आणि प्रांत शासन यांच्यातले काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रश्न कुठे सोडवावे, तर ते प्रश्न संघ न्यायालयात सोडवावे असे सांगितले गेले. आणि 1937ला दिल्ली येथे हे पहिले संघ न्यायालय उभे केले गेले. आय रिपीट वन्स अगेन, 1937ला दिल्ली येथे हे पहिले संघ न्यायालय उभे करण्यात आले. अजून एक घटना आहे. याच कायद्यानुसार 1937ला निवडणुका घेण्यात आल्या. आणि या निवडणुकांचे निकाल काय होते माहिती आहे तुम्हाला? 1937मध्ये ज्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीनुसार 8 प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळं अधिकारपदावर आली, जी प्रातिनिधिक अधिकार दिलेले होते त्यानुसार 8 प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळं अधिकार. परंतु या सगळ्या मंत्रिमंडळांना पुरेसं काम करण्याचा वाव मात्र अजिबात दिलेला नव्हता. त्यात पुन्हा एक घटना घडली की 37ला जरी न्यायालय सुरू झालं, 37ला 8 प्रांतिक मंडळामध्ये काँग्रेसची सत्ता आली असली तरी 2च वर्षात म्हणजे 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं. आणि 1939ला जे दुसरं महायुद्ध सुरू झालं ते साधारणतः 45पर्यंत पुढे चाललेलं आहे. यामुळे ब्रिटन आणि त्यांचे लोक खूप अडचणीत आले होते. त्यांना मदतीची गरज होती. भारतीय सैन्य त्यांच्या मदतीला यावे असे त्यांना वाटत होते. परंतु या सगळ्या काळामध्ये युद्ध प्रयत्नात भारतीयांचे सहाय्यच हवे असेल तर ब्रिटनने भारताला स्वातंत्र्य देण्याची ठोस भूमिका घ्यावी असे काँग्रेसच्या एकूण बैठकीमध्ये ठरवले गेले. आणि तो ठराव घेतला गेला. आता हा प्रत्येक वेळेला काँग्रेस शब्द का येतो? कारण काँग्रेस ही त्या काळातली राष्ट्रीय चळवळ मानली गेली. आज घडीला जे वेगवेगळ्या पक्षात विखुरले गेलेले किंवा वेगवेगळ्या पक्षांची जी नावं आहेत त्या सगळ्यांची जमनोत्री गंगोत्री काँग्रेस होती. या सगळ्यांचे जे आत्ताचे जे काही नेते दिसतात ते त्या काळाला काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे काँग्रेस ही भारताची मुख्य प्रवाहातली एक प्रमुख संघटना होती. त्यावेळेला काँग्रेस स्वातंत्र्य चळवळीची संघटना म्हणून काम करत होती, ती राजकीय पक्ष म्हणत नव्हती. त्यामुळे काँग्रेसने असं ठरवलं की जर ब्रिटिशांना जर सहकार्य हवे असेल तर तुम्ही आम्हाला हे महायुद्ध संपल्याबरोबर सोडून जाण्याची घोषणा करणार आहात का ते सांग. तुम्ही हा देश सोडून जा, आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या संबंधाने एक ठोस भूमिका घ्या, मग आम्ही तुम्हाला सहकार्य करायचं की नाही यावर विचार करू. 1940पासून मुस्लिम लीग अधिकृतरित्या, याच काळात अजून एक घटना घडत होती ती म्हणजे स्वतंत्र पाकिस्तान धर्माधिष्ठित राष्ट्राच्या निर्मितीला आणि त्याच्या मागणीला जोर येत होता. मागणी करणारे अर्थातच जिना आणि समर्थक होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला तुमच्यासोबत राहता येणार नाही आणि आम्ही तुमच्यासोबत राहून आमचा विकास करू शकणार नाही. मंडळी, हे विचार करण्यासारखं आहे की बऱ्याचदा जेव्हा आक्षेप घेतले जातात की बाबासाहेब आंबेडकर हे देशभक्त आहेत का किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान काय, तर तेव्हा त्या सगळ्याच प्रश्न विचारणाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जर बाबासाहेब या सगळ्या चळवळीमध्ये जसे जिना स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करत होते तसे कदाचित बाबासाहेब ठरवलं तर स्वतंत्र दलितिस्तानची मागणी करू शकले असते. मात्र ते असं करत नाहीत, कारण बाबासाहेब त्याही वेळेला लिहितात, मी पहिल्यांदा प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे. माझा समाज, जात, धर्म किंवा माझे आप्तस्वकीय या सगळ्यांच्याही आधी माझा देश आणि देशाबद्दलची निष्ठा सगळ्यात पुढे आहे. त्यामुळे या अशा कुठल्याही मागणी कधीही बाबासाहेबांनी स्वतंत्र किंवा अलिप्त होण्याच्या फुटीरतावादी अशा मागण्या त्यांनी केलेल्या नाही आहेत.
40 सालाला जेव्हा ही मागणी फार जोर धरत होती की स्वतंत्र पाकिस्तान हवा आहे, 1942ला अजून एक चळवळ देशामध्ये वर येत होती, ती होती क्विट इंडिया मूवमेंट, अर्थात चले जावचं आंदोलन. हे चले जावचं आंदोलन चालू असताना 1942 साली महायुद्ध अत्यंत तीव्र स्वरूपात झालं आणि जपानी फौजांचे भारतावर आक्रमण होईल अशी शक्यता वाटू लागली. तेव्हा ब्रिटिश सरकारने सर स्टॅफर्ड क्रिप्स हे जे आहेत, सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले आणि काँग्रेस व मुस्लिम लीग यांची एक संयुक्त बैठक घेऊन काही तोडगा काढता येईल का या संबंधाने त्यांना चर्चा करायला म्हणून पाठवलं. आणि त्यांना असं सांगितलं की क्रिप्सने एक योजना सादर केली आणि त्या योजनेनुसार सांगितलं की कधी सत्तांतर होईल माहीत नाही, पण हे महायुद्ध संपल्यानंतर मात्र आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देण्याच्या मूडमध्ये आहोत, पण त्यासाठी शिवाय प्रांतांना आपले वेगळे राज्य निर्माण करता येईल अशी एक योजना, क्रिप्स योजना जी होती ती कुणालाच मान्य झाली नाही. सत्तांतर केव्हा होईल ते या योजनेत सांगितले नव्हते, म्हणजे स्वातंत्र्य कधी मिळेल ते नव्हतं सांगितलं, प्रांतांना आम्ही अधिकार देऊ एवढंच सांगितलं होतं. त्यामुळे क्रिप्सची योजना फेटाळून लावली लोकांनी. म्हटले आम्हाला ही योजनेची गरज नाही आहे. 42ला तर इकडे क्विट इंडिया मूवमेंटचं आंदोलन सुरू झालेलं होतं आणि क्विट इंडिया मूवमेंटच्या नंतर काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन पक्षात तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड वेवेल यांनी पुढाकार घेतला, कारण मुस्लिम लीग म्हणत होतं की तुमचं तुम्ही बघा, आम्हाला आमचा स्वतंत्र पाकिस्तान हवा आहे. काँग्रेसची वेगळी मूवमेंट, क्विट इंडिया मूवमेंट चालूच होती, जी ब्रिटिशांना भारतातून घालवायचं होतं. दोघांमध्ये तीव्र मतभेद चालू होती, पण हे मतभेद महायुद्धाच्या काळात परवडणारे नव्हते. त्यामुळे या सगळ्या मतभेदांना विसरून एकदिलाने प्रयत्न करणं गरजेचं आहे असं डोक्यात ठेवत लॉर्ड सर वेवेल यांनी एक काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांना एकत्रित बसवत सिमला परिषद असं त्याला पुढे नाव आलं, ही सिमला परिषद भरवण्याचे काम केले. ही परिषद जून 1945ला भरली होती, पण तिच्यातनं काही निष्पन्न झालं नाही. याच पार्श्वभूमीवर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1946ला या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढण्यासाठी एक शिष्टमंडळ, कॅबिनेट शिष्टमंडळ होतं. यात 3 लोक होते. या 3मध्ये एक लॉर्ड पॅट्रिक लॉरेन्स, दुसरे सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि तिसरे A.V. अलेक्झांडर. क्रिप्स, लॉरेन्स आणि अलेक्झांडर अशा 3 लोकांचं मिळून शिष्टमंडळ आलं. यालाच इतिहासात त्रिमंत्री योजना असंही म्हटलं जातं. या त्रिमंत्री योजनेची काय घोषणा होती, यांच्या काही शिफारशी होत्या. यांनी एक स्वतःची एक योजना केली आणि त्याच्या काही शिफारशी त्यांनी सादर केल्या. त्या शिफारशी कशा होत्या, तर त्यात एक महत्त्वाची बाब होती, ब्रिटिश अंमलाखाली भारत आणि संस्थाने यांचं मिळून एक संघराज्य बनावं. म्हणजे आता भारतातनं ब्रिटिश बाहेर पडण्याची मूवमेंट सुरू झाली होती, पण देश सोडून जाताना आपण ज्या देशात इतकी वर्ष राज्य केलं त्या देशाची घडीसुद्धा व्यवस्थित बसली पाहिजे असा एक विचार चालू होता. आणि त्यानुसार एक योजना तयार केली. त्या योजनेचा पहिला भाग की ब्रिटिशांच्या अंमलाखाली केंद्रशासित आणि प्रांतिक यांचं मिळून किंवा ज्याला आपण राज्य आणि संस्थाने यांचं मिळून संघराज्य बनावं अशी एक पहिली योजना होती. दुसरं, प्रांत आणि संस्थाने यांच्या प्रतिनिधींचे मिळून संघराज्याचे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ बनावे, पण ते ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असले पाहिजे, हे महत्त्वाचं. तिसरं असं सांगितलं की परराष्ट्र संबंध, संरक्षण, दळणवळण हे सगळे विषय हे केंद्राकडे असले पाहिजेत, संघराज्याकडे असले पाहिजेत आणि काही कमी महत्त्वाचे विषय हे राज्यांकडे असावेत किंवा प्रांतांकडे असावेत. ब्रिटिश राज्यसत्तेचे सर्वश्रेष्ठत्व संपुष्टात यावे. शब्द फार महत्त्वाचा आहे, सर्वश्रेष्ठत्व म्हणजे संपूर्ण ब्रिटिश सत्ता संपते का अजूनही तर नाही,
ते सांगतायत की ब्रिटिश सत्ता हळूहळू अलिप्त होत राहील, आपला हस्तक्षेप कमी करत राहील, पण काही बाबतीत त्यांचा हस्तक्षेप असेल, पण आता सत्तेची विभागणी केली जाईल असं या त्रिमंत्री योजनेने सांगितले. स्वतंत्र भारतासाठी राज्यघटना तयार करण्यासाठी घटना परिषद निर्माण केली जावी. फार महत्त्वाचा क्लॉज आहे. त्रिमंत्री योजनेच्या त्या जे काही शिफारशी होत्या त्यातली ही सगळ्यात महत्त्वाची शिफारस की ब्रिटिश आता इथनं बाहेर पडणार आहेत, पण तुमची व्यवस्था चालवण्यासाठी तुम्हाला एका राज्यघटनेची गरज आहे. तर ती राज्यघटना निर्माण करण्यासाठी एका स्वतंत्र घटना परिषदेची निर्मिती झाली पाहिजे या संबंधाने ठराव झाला. आणि यासाठी घटना परिषदेचे जे सभासद असेल ते प्रांतांच्या विधिमंडळांनी निवडावेत. आता हा क्लॉज फार महत्त्वाचा आहे. प्रांतांच्या विधिमंडळाने निवडावेत म्हणजे काय, तर जेवढे म्हणून प्रांत आहेत, कारण सगळ्यांचं प्रतिनिधित्व आलं पाहिजे, कुठल्या तरी एकाच वर्गाचं एकाच भागाचं प्रतिनिधित्व येऊ नये. तर अगदी काय म्हणता येईल, भारताच्या चौफेर दिशेने भारताच्या सर्व भागातून सर्व प्रांतातून हे प्रतिनिधी हे प्रांतिक विधिमंडळासाठी आले पाहिजेत असं यामध्ये नमूद केलं गेलं आणि यानुसार मांडणीसुद्धा केली गेली. कॅबिनेट शिष्टमंडळाने सुचवलेल्या या ज्या काही घोषणा होत्या यानुसारच पुढे 9 डिसेंबर 1946 या दिवशी घटना परिषदेची पहिली बैठक भरली आणि इथून घटना समितीचा राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास सुरू झाला. या आजच्या तिसऱ्या भागात आपण ब्रिटिशकालीन एकूण कायदे आणि काय पद्धतीने घडामोडी झाल्या त्या घडामोडी पाहिल्या. 1 मिनिटात पुन्हा एकदा रिकॅप करूया की आपण आज काय काय पाहिलं. आपण असं पाहिलं की 1920 टिळक युगाचा अस्त झाला, गांधी युगाचा उदय झाला. 1935 एक महत्त्वाचा कायदा आला. 1920 असहकार आंदोलन, 1930 सविनय कायदेभंगाची चळवळ, 1935 महत्त्वाचा कायदा. या कायद्यानुसार राखीव सोपीव खाती वेगवेगळी केली गेली. केंद्र शासन, संघ शासन आणि प्रांतिक शासन असं विभाजन झालं. द्विदल पद्धती अस्तित्वात आली. गव्हर्नर जनरलला महत्त्वाचे अधिकार दिले गेले. गव्हर्नर जनरलला नकाराधिकार, राखीव खाती गव्हर्नर जनरलकडे, आणीबाणी सदृश्य काळामध्ये सर्व अधिकार गव्हर्नर जनरलकडे अशी विभागणी या 1935च्या कायद्याने केली. 1935च्याच कायद्याने निवडणुका घ्याव्यात आणि एक संघ न्यायालय स्थापन करावे असे सांगितले गेले आणि 1937 दिल्लीमध्ये संघ न्यायालय स्थापन झाले. इकडे 1939 दुसरं महायुद्ध पेटलं आणि 1940 भारताची मदत ब्रिटिश गव्हर्नमेंटने मागितली. पण त्याच वेळेला काँग्रेसमध्ये ठराव झाला की जर तुम्ही भारत सोडून जाण्याची जर एक ठोस निर्णय आम्हाला सांगणार असाल तर आम्ही मदत करायचं का नाही ते ठरवू. त्यानंतर सर वेव्हेल यांनी मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात दिलजमाई व्हावी म्हणून सिमला परिषद भरवली, पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढे लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर या तिघांनी मिळून एक त्रिमंत्री योजना सादर केली. या त्रिमंत्री योजनेतली महत्त्वाची शिफारस म्हणजे भारतासाठी स्वतंत्र घटना परिषद असली पाहिजे. याच शिफारशीला अनुसरून 9 डिसेंबर 1946 स्वतंत्र घटना परिषदेची पहिली बैठक झाली. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला आहे. पुढे घटना समितीने ते कसे काम केले, बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार का म्हटलं जातं, घटना समितीच्या एकूण बैठका कशा झाल्या, ही सगळी माहिती आपण बघूया. भाग क्रमांक 4 मध्ये. तुर्तास थांबते, रजा घेते. धन्यवाद.